सो गुड मॉर्निंग सगळ्यांना. आपण परत आलेलो आहोत ब्लॉगमध्ये आणि आज आपली अपॉइंटमेंट आहे. 2 अपॉइंटमेंट आहेत नक्कीच. एक आहे आपली सिटी रजिस्ट्रेशन अपॉइंटमेंट, कारण आपण नवीन घरात शिफ्ट झालो आहे पुढच्या 6 महिन्यांसाठी. सो वी हॅव टू डू इट अगेन जस्ट लाईक लास्ट टाईम. अँड प्लस आपली डॉक्टरची पण अपॉइंटमेंट आहे. तर कसं जातं आहे बघूया. आणि मी तुम्हाला तारीख सांगायची विसरलो. आज आहे 11 नोव्हेंबर 2025 आणि तापमान आहे 5 डिग्री सेल्सिअस इन बर्लिन. तुम्हाला वाफा दिसतात की नाही मला माहीत नाही कॅमेरावरती, तर लिटरली तोंडातून वाफा निघतात, एवढी थंडी आहे. म्हणजे विचार करा, लिटरली धावत धावत पकडायला लागली बस. मी जस्ट 2 मिनटं लांब होतो आणि बस दिसली मला. पळत आलो इकडे. आपण उतरलं तर बसमधून. सो थोडासा पाऊस पडून गेला आणि थोडासा बारीक बारीक पाऊस पडतो इकडे. आणि त्याच्या आपल्याला बोरगरामला जायचं. सो सी दिस सरळ जायचं. इकडे आलो आहे बोरगरामच्या. तुम्हाला दाखवतो बोरगराम प्लेस आहे, तिकडे जायचं आपल्याला आत. आपण जेव्हा अनवेलूंगला येतो ना, आपला पासपोर्ट तुमचा पेपर घ्यायचा. सो एवढे 2 पेपर दाखवायचे असतात आपल्याला, पासपोर्ट आणि अनवेलूंगचे. आणि तुम्हाला आपल्यासमोर एक स्क्रीन आहे, ती तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. त्याच्यावरती आपला नंबर आला की आपल्याला आत जायचं असतं. ती तुम्हाला जी स्क्रीन आता मी दाखवली ना, त्याच्यावरती आपला जो अपॉइंटमेंट नंबर आहे तो येतो. मग आपल्याला आत जायला लागतं आणि हे जे 2 डॉक्युमेंट्स आहेत आपल्याला ते द्यायला लागतात. आणि ते झोल झालं आहे. काय झालं आहे झोल? तिने तो पेपर बघितला आणि त्याच्यावरती ती बोलली की तिला ओरिजिनल सिग्नेचर, म्हणजे कॉपीवाला नाही, म्हणजे झेरॉक्स मारला आहे ना तो आम्ही, तो ओरिजिनल हवा आहे इंटरशिफ्ट. आणि तो जो ॲड्रेस आहे तो व्यवस्थित पाहिजे. अजून जे ऑटोनॉकल स्ट्रगल्स 6 सिटी आहे तो व्यवस्थित पाहिजे असं सांगितलं त्यांनी. आणि मग परत पाठवलं. द ॲड्रेस इज रॉंग असं म्हणलं. ओके ठीक आहे म्हणलं. आता परत एक दुसरीकडे अपॉइंटमेंट घेतले, तिकडे जाऊन बघतो. कारण आता माझे मित्र काल गेलेले, त्यांना तर असा इश्यू नाही आला आणि मी इकडे घेतलं तर मला आला. सो बघे दुसरीकडे जाऊन आता अपॉइंटमेंट घेतो तिकडची आणि जातो. आपली बस लागलेली आहे, आता ती आपल्याला पकडायची. आता परत घरी जाऊया, एक पेपर घेऊया, कारण तिने माझा पेपर जो होता तो ठेवून दिला तिच्याकडेच. घेतले आपण आता टर्मिन 12:12 बघूया. आता घरी जातो, पेपर घेतो लगेच, मग तिकडून निघतो टर्मिनसाठी, अपॉइंटमेंटसाठी. जास्त वेळेने आपल्याकडे लवकरात लवकर जायला पाहिजे, लवकरात लवकर निघायला पाहिजे, लवकरात लवकर यायला पाहिजे. पटपट धावतोच आता मी. अपॉइंटमेंट घेतलेली आहे. आता नवीन अपॉइंटमेंट बुक केली, कारण ती इट वॉज लाईक शोईंग 53 मिनिट्स फ्रॉम माय हाऊस. म्हणून 12:12 तर मी पोचू शकणार नाही. म्हणून मी 1:24 अपॉइंटमेंट घेतली. आणि जाऊया आता. जस्ट एक बसमधून उतरलो आहे आणि आपल्याला इथून एक बस चेंज करायची, X69 X54 म्हणून. ती चेंज करून मग जायचं आपल्याला. सो बाहेर खूप पाऊस पडतो आहे आणि आपण बसमध्ये बसलो आता दुसऱ्याकडे. बाहेर मी होतो तर माझं थोडंफार ते विंटर जॅकेट आणि रेनकोट दोन्ही मिक्स करून चांगलं झालं. नाही तर मी भिजलो असतो पूर्ण, माझ्या डॉक्युमेंट्स पण भिजले असते. त्याचंच होतं. आता 15 मिनटात पोचू आपण आपल्या डेस्टिनेशनला. आणि मग तिकडून आपल्याला राट हाऊस वायझन्सीला जायचं, तिकडे आपली अपॉइंटमेंट आहे. आणि मग आपलं प्रोसिजर आजच करून घ्यायचं, काय पण करून. सो
थिंक आय होप दॅट इट वर्क्स आउट. पूर्ण झालं पाहिजे आपलं काम आजच. शपथ उतरलेलो आहे आता. जाऊया पटपट. अजून वेळ आहे पण आता वाजलेत 1:05 झालेत आणि 1:24 आपली अपॉइंटमेंट आहे. अजून वेळ आहे. तुला आजूबाजूचा हे दाखवतो आणि बिल्डिंग दाखवतो राट हाऊसची. समोर दिसते राट हाऊस लिहिलेलं बिल्डिंग. इकडे आपल्याला जायचं आहे. भूक लागली कारण सकाळपासून मी काय खाल्लं नाही. सो आपल्याला नेटो आहे समोर, तर तिकडे जाऊन येऊया. आणि आता 5 मिनिटात मिळेल तर 5 मिनिटात जाऊन लागेल जाऊन येऊया. म्हणजे समोर दिसतं नेटो मार्केट, तिथे आपलं जायचं आहे. आपण घेतलेलं आहे आपण काय घेतलं होतं. हे घेतलं लूस मेकमेट फॉन्डंट आणि आपल्याला हे आवडतं लूस नोगॉट क्रॉसंट. त्याच्यात आतमध्ये नटलं असतं म्हणून करायला जायचं घेतलेलं आपण. लय मोठी लाईन होती. सो आता फक्त 5 मिनटं राहिलेत आपल्या अपॉइंटमेंटला. सो वॉट आय विल डू इज दिस आय विल कीप इन द जॅकेट अँड गो. कारण आता खायला टाईम नाही राहिला. मला वाटलेलं टाईम राहील पण नाही राहिला. सो डायरेक्ट अपॉइंटमेंट नंतरच भेटूया. लिहिलं आहे आपलं काम. एव्हरीथिंग इज डन. मग आपली अँड मेल्टिंग झालेली आहे. सो ना आपण आता घरी जाऊन लगेच निघालो आहे. आणि आता आपण चाललो डॉक्टरच्या अपॉइंटमेंटला. लगेच जाऊन लगेच येऊ. आताच ट्रॅममधून उतरलो आहे आणि इट इज 4 minutes वॉक फ्रॉम द ट्रॅम स्टेशन. आणि आता वॅक्सिनेशन घेऊनच आपण भेटूया. झाली वॅक्सिनेशन घेऊन. आणि ते जी वॅक्सिनेशन देणारी होती ती मला सांगत होती की तिची जी एक रूममेट होती ती इंडियन होती आणि ती खूप तिखट खायची. आणि जेव्हा पण ती म्हणजे जेवण बनवायची ना ती सगळे खिडक्या उघडायचे ते लोक. आणि 6 वाजता म्हणते. आणि तिने एकदा ट्राय केलेलं बोलते ती सारखं बोलत होती मला बटर चिकन आवडतं. आणि ती असं पण म्हणत होती की तुमचं जे जेवण आहे ते खूप स्पायसी असतं. आणि खूप आम्हाला तिने एकदा पहिल्यांदा जेव्हा ट्राय केलेलं तर तिला खूप असं जिभेला म्हणजे शी कुडंट टॉलरेट दॅट मच हॉट फूड असं म्हणत होती ती. मजा आली. अपन आता उतरलो ट्रैमहून. अब घर जाएंगे, कुछ खाएंगे आणि काय नाही नंतर सांगतो. जेवताना सांगतो तुम्हाला आज काय काय झालं नक्की. आज कसं काय होतंय आणि कसं काय नाही होतंय असं आहे. सो मीट यू ॲट होम डिरेक्टली. घरी भेटूया. आता आपण थोडासा सॅपचा लर्निंग कोर्स करतोय थोडाफार तो करूया थोडा वेळ. आणि मग जेवायला काय बनवलं नाही पण बघू काहीतरी बनवू जेवायला. आणि मग तेव्हाच भेटून जेवताना म्हणून दाखवतो कोर्स. पण आपल्या गाडीवर बसला सॅपचे कुठले कोर्सेस आपल्यासाठी फ्री आहेत स्टुडंटसाठी. सो ते मी हे करतोय बघतोय.
फिडजेट स्पिनर. आपण 2016-2017 आय गेस त्याच्यामध्येच एवढा ट्रेंड होता. अजून पण होते, अजून पण आहेत आमच्याकडे. काय चाललंय? अरे भांडी घासायची असतात, आपण भांडी नॉर्मली घासतो. अरे पण बोल ना, अरे बोल रे. अरे घाडी घाल, जॅकेटला घडी घाल. अडकव अडकव. एक चप्पल घालू मला. हे खोकतोय काय रे? काय झालं? काय झालं? काय झालं खोकायला? अरे खोकू नको, खोकू नको. मला टेन्शन येतं खोकलंच तर. हे काय करतोय? कॉन्टेंट कॉन्टेंट 2K व्हिडिओ काय म्हणतात त्याला? 2K व्ह्यूज भेटलं भाऊ. ॲडम झालं. 2K भेटलं? हा म्हणतो. 2K आलं रीलला. बापरे. आज आमचे प्रथमेश भाऊ काय करतात? पास्ता बनवत आहेत. आम्ही काहीतरी राजमा बनवतोय. बघूया कसं बनतोय. आम्ही सगळं टेस्टिंग नंतर सांगू. आपली ऑलमोस्ट रेडी आहे. काय बोलतात त्याला, भाजी ग्रेव्ही टाईप केली आहे. आणि तो आम्ही थोडासा राईस काढतोय. कालचा राईस उरलेला आहे तो काढतोय माझ्या प्लेटमध्ये. सो आय विल सर्व विथ दिस. सो आपली डिश रेडी झालेली आहे. आता बघूया आपण ट्राय करून कसं करायचं, कशी जमते आणि कशी टेस्ट होते. म्हणतोय कसं दिसतं बघ, वाफा बिफा. काय फुल पार्टी चालू आहे असं तसं. म्हणलं पार्टी नाही आहे, बोर झालं म्हणून असंच केलं. म्हणलं चांगलं चालू आहे, नाही असं तसं. म्हणजे तो इनडायरेक्टली त्याला थोडं जास्त स्पायसी झालं पण ओके, चांगलं झालं. एवढं काय वाईट नाही झालं. अरे पोरं दमून येतात. सकाळी 9ला जाऊन 9ला घरी येणं सोपी गोष्ट आहे. 3 लेक्चर बसणं, ते पण माग झोपणं सोपी गोष्ट आहे का? त्याच्यातून पण मागे तिकडे झोपायचं अवघड आहे. नाही अवघड. नंतर घरी यायचं, जेवण बनायचं, पास्ता. तेच भाई कॉपीराइट लागेल रे, नको ना. ते पण पास्ता बनवायचं केवढी गोष्ट, अवघड गोष्ट. सांग आपला पुण्यातले दिवस. तिकडं असायचो तेव्हा 3-3 वाजता पेपर टाकायचो. पेपर टाकताना आपण एकमेकांना हात नाही करून जायचो. नाईकी चप्पल. अरे तू राहतो PCMC मध्ये, तू राहतो वाडगावात, काय संबंध? अरे तो त्याच्या इथं टाकायचो, मी माझ्या इथं टाकायचो आणि मग मध्ये कुठेतरी आम्ही हात करायचो. मग अरे बस बस, किती लॅपटॉप, किती अभ्यास. डोळे बाहेर यायला लागले. अरे रेसिडेन्स परमिटचं काम होतं. काय रे, काय केलं, काय केलं? फोटो काढला, त्यांना फोटो पाहिजे होता. त्यांनी घेतला होता फोटो. त्यांनी नाही घेतला, मी काढून आलो. फोटो बूथ आहेत रे. तू काढून आणला पण त्यांनी घेतला, एक्सेप्ट केला. कधी बोलले? मेल कधी आलाय? सोमवारी काल आलाय. मग आता आम्ही आलो त्याच्या आधी करायचं. बघ ना, आम्ही आलो इथं बसलेला. म्हणजे यांच्यासाठी मी यांच्या हिशोबाने टाइम टेबल बनवू. तसं नाही. आणि 15 लोकांसाठी बनवून पादाचा टाइम आहे आता. याला बिग बॉस बघू दे. याला काय, अरे तसं नाही. पास्ता खाऊ दे. संध्याकाळी कसं सकाळी आले की आपला टाइम मग असतो. आहे ना, मी इथेच बसलेलो. तू बसलाय त्याच्यामध्ये विषय बसला. काढा, आता बोल आता. अरे काही येऊन जाऊन गोट्या गोट्या तीच ऐकून कंटाळा आला. बेचारा तो गोट्याला तुम्ही एवढे म्हणजे काय बोलतात त्याला, हे दोघं. मेंटल माझा काय स्ट्रेस संबंध? बेचारा. माझाही काही संबंध नाही माझा. मग ते आता काय म्हणतो. अरे ती ही काय म्हणली माहितीये का, शांतीत क्रांती करतो हा. कोण? मी म्हणलं, मी तर म्हणलं, परफेक्ट बोलली. मी तर म्हणलं काही डायलॉग बिलॉग नाही माहिती. तू शांतीत क्रांती करतो म्हणली. मराठी आहे का ती? हा
ऐक की आपण कॅफे मध्ये जाऊयात कुठल्या तरी छान सगळे. ट्रान्झिशन बघितलं कुठून कुठे. अरे मला विश्वास नाही बसत तो असं डायरेक्टच म्हणतो कॅफेला तो. अरे तू आहे ना पहिलं आजपर्यंत गेलो नाही. त्याला आहे ना पहिलं असं म्हण की आपण पहिली फळं आणू हा, काहीतरी. पहिले केळी आणू. चल नाही हे स्टेप झाले. ऑरेंज केळी आणू. अरे त्याला तूप लावू अंडा याला नाही पहिलं असं म्हण फळं आणू मग जरा ब्रेड हळूहळू हा ब्रेड. पहिलं तू आहे ना पेनीच्या आतमध्ये ते मार्केटच्या आतमध्ये फिर. मग नंतर थोडस बाहेर ये. मग जरा कॉफी म्हण. मग बाकीचं जरा थोडं हळूहळू म्हण काहीतरी डोनर म्हण काही म्हण नाही का. मग नंतर जरा कॅफे रेस्टॉरंट म्हण रे. त्याला धक्का बसतो. अरे कारण की तू नको येऊ मग नको येऊ. सिंपल आम्ही जातो. यशा तू नाही येणार ना. ए मी येणार ना भाई. अबे मी किती तुम जिद टाकत नाही इंस्टावर. अरे मग चल म्हणतोय तर मग चालायचं ना. पक्का? यशा देणार आहे का पक्का? बाहेर? हा आम्ही दोघं देऊ. बोलूनच जाऊयात आपण. मला ते कॅथेड्रल बघायचं. मला पण कॅथेड्रल बघायचं एक्झॅक्टली. आणि तिकडचं वायनाड पण मला भारी. यांना कॅथेड्रल बघताना बघायचं म्हणून. चला आता आपण झोपूया. ए सिद्ध्या गुड नाईट. ए सिद्ध्या गुड नाईट. 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 लाईट बंद करू का. येस. तो चला आपण आता झोपूया. गुड नाईट एव्हरीवन. इफ यू लाईक द व्लॉग प्लीज like, share and subscribe. See you tomorrow.